तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही थोडं फिरायला चाललोय बाहेर। तुम्हाला सांगतो जसं की मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये क्युरिओसिटी होती तुम्हाला, तसंच ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे। तर तुम्हाला सांगतो आमचे मित्र सुद्धा सोबत आहेत बघा, दीप आहे, ओंकार आहे। तर बघूया आता काय मजा येते, सोबत राहा। बघा 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 तिकिटावरनं वरडावर चालू। जसं पीएमटी पैसे भावने मोजले 15 तरी 45 वडापावचे 70 5 धरले असणार। मला माहिती आहे 21 झाले, 200 250 रुपये असणार। म्हणजे असलं काय करावं माणसाने। माझं बघ 250 बरोबर 250 ना। आणि खिशात आहेत ना अजून 500 रुपये। अरे स्टार्बक्स आहे रे। अरे बरोबर बरोबर, आपल्याला एमपी रोडला जायचंय ना। तिकडलं एमपी रोड। थांबा जरा, तुम्हाला आता 1.5 लाखाचा बॅग घ्यायला कळतो कॅश, पार्टीच्या नावाने वरडावर। आम्ही पण त्याचेच मित्र आहे, आम्हाला कळतंय कसं कोणाला काय करायचं, काय गेम करायचं ते। आमचा एक मित्र इथं असतो कावा कावा त्या फ्लोअरला, पण आज नाही येत। थांबा जरा, आता दाखवू याला जरा पार्टी कशी असते। पार्टीला टाकू, पद्धतशीर टाकू याला आपण। 49 70 का कसं तुला आता जाणार आहे FC रोडला। कुठं आहे ते? शॉपिंगला का? शॉपिंगला पुण्याचं बहुतेक फेमस आहे FC रोड। स्टारबक्स समोरचा रोड। हा, स्टारबक्स समोरचा। नाही पण माझं काय म्हणणं आहे, 1.5 लाखाचा मॅक घ्यायचा आणि 200 रुपयाचं असं हे करायचं, 200 रुपये वारी, नाही का? हे बरोबर ना? अजिबात बरोबर नाही। मॅकबुकची प्राइस काय आहे? 1,51,000। मॅकबुकची प्राइस 1,51,000। तुम्ही 200 रुपये तुम्ही तर असं म्हणायचं काय उपयोग नाही। काय नाही म्हणाल तर काय म्हणायचं ते डायरेक्ट FC रोडला गेल्यावर बस मध्ये आम्ही आता प्रायव्हेट गाडी कात्रजला। हा तेच 40 लाख किंमत आहे। पाच का गर्दी बघा बसला। 500 कोथरूड डेपो गाडी नाव क्या? कोथरूड डेपो झाली तिकडून टिळक रोडवरून। टिळक डेक्कन आता ट्रॅफिक जॅम। कात्रजच्या पुलाचं काम किती वर्ष झालं चालू आहे? पूर्ण ट्रॅफिक जॅम झाले। बनेला असं कोणतं घेऊन जाऊन मग कल्याण पोहोचतो, कल्याण विमान। आता आम्ही चाललोय ॲपल स्टोअरला, 3rd फ्लोअरला हॅजलिंगला। लिफ्ट येते खाली। हा तेच मॅकबुकचा ॲक्सेसरीज घ्यायच्या। काय घ्यायचं आहे ते सगळं घ्यायचं। अरे हे बघा जाईल तिथं दाखवणार आम्ही। तर फ्रंट फ्लोअरला आता बघूया। आता हा मॅकबुकची केबल आहे, चार्जिंग केबल। आणि हा बघा, हा का मॅकबुकची, आणि हा बघा। म्हणजे किती माणसाने आती करावं पण असलं नाही करावं। दोरीच्या उड्या चार्जिंगच्या केबलने खराब झाली। मी आता द्यायची ना सर्व्हिस ॲपल स्टोअरमध्ये आणि आता मला इथं असं वाटतं ह्यांना उगाच डॅमेज दिसत नाही कुठं। डॅमेज असेल तर मग परचेस करावं लागतं मला, पण दिसत नाही का डॅमेज। वॉरंटी ना गोड शिंगाडे हे बघा। आणि IMBA करतोय
तीच साईन सर असेल ठीक तुम्ही आहे. ब्लॉगर आहे का हा कुठलं साईन आहे काय ना आपलं किरकोळ आहे सर आताचे की 1000 पण नाहीये असंच आपल्या नावाने आपण करतोय. नाव सांगते त्यांना अक्षय शिंगाडे ब्लॉग सर अक्षय. सो फायनली आमचं सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे. मॅकचं काम आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. 1.5 घेतला आणि 1 विकला 50 लॉस. खरं तीच परिस्थिती आहे. खरं तीच परिस्थिती आहे. काही म्हणतो एवढं कसं काय नाही आम्ही चला ना अरे इकडे नाही, आम्ही चालू इकडे आहे ना डायरेक्ट घ्यायला गेलो. नाही आपण इकडे जाऊ ना. चला ट्रेनिंग होती माझी हां ते शेवटी फायनली सगळं काम झालेलं आहे. पण परत एकदा यावं लागणार आहे. आज आम्ही गेलो ॲपलच्या शोरूममध्ये जे सर्व्हिस सेंटर असतं त्याच्यामध्ये तर परत यावं लागणार आहे आम्हाला. त्यांनी सॅटर्डेला परत बोलवलं. पार्टीचं नियोजन सांग मला बाकी सांगू नको काय. पार्टीचं नियोजन चला ना तुम्ही म्हणसाल तिथं असं हा व्हिडिओ मध्ये म्हणतोय आता फक्त 1.5 लाखाचं मॅकबुक घेतलं तुम्ही सांगा आणि त्यांना 2000 खर्च करले आहेत का हा बरोबर हा व्हिडिओ मध्ये कसले बाता मारले आता तिघा जीवा भावाची व्हिडिओ बंद करतो जरा मला भरून आले मी आता व्हिडिओ बंद करतो जरा. ओके भेटूया आपण आता खूप काय नियोजन होतंय त्याच्यावर सांगतो तुम्हाला. ओंकार फॉर यू. खावा मी शक्यतो असं काय खात नाही म्हणजे काय होतं जिम वगैरे करतो ना त्यामुळे मग असं मला बघत बसावं लागतं बाहेर आल्यावर. पण मी शक्यतो टाळतो असं खाणं नाही का. आता पण नाही आता येतो खाल्लं मला असं बघू वाटत नाही कधी कधी. तर खाऊ द्या ह्यांना आपण परत भेटू. फायनली भाऊच्या मॅकबुकची पार्टी. एन्जॉय. काय म्हणशील दीपे.